मी राहुल. माझे वय 35 वर्ष आहे. मी एक चहाचं हॉटेल चालवतो. माझ्या आई वडिलांची परिस्थिती खूपच नाजूक होती, म्हणून मी चांगले शिक्षण घेऊ शकलो नाही आणि मी हा चहाचा व्यवसाय स्वीकारला. खूप वर्षापासून मला स्वतःचे घर नव्हते. त्यातच अशा परिस्थितीत माझं लग्नही झालेलं होतं. माझी बायको मला वेळोवेळी म्हणायची की आपल्याला स्वतःचं एक घर असावं, पण मी तिची ती इच्छा पूर्ण करू शकत नव्हतो, कारण माझी कमाई खूप कमी होती. म्हणून मी प्रत्येक महिन्याचे पैसे सेव्हिंग करायचो. हॉटेलमध्ये माझी बायको कप बशा धुवून काढायची आणि मी ग्राहकांना चहा करून विकायचो. याच्यावरच आमचा सर्व संसार चालू होता. मी एवढा सुंदर नसतानाही मला बायको खूप सुंदर आणि सुशील भेटली होती. माझी बायको गोरीपान आणि छान सडपातळ होती. बायकोला पाहून तर माझे मित्र माझ्यावर खूप जळायचे, कारण त्यांना दिसायला चांगल्या बायका नव्हत्या. कदाचित त्यामुळेच ते माझ्यावर जळत कुडत असतील. प्रत्येक दिवशी आम्ही दोघांनी हॉटेलमध्ये खूप मेहनत केली. दररोजचे पैसे आम्ही पिग्मीमध्ये जमा करायचो आणि आमचे पैसे वाढत चालले होते. ते पाहून तर आम्हाला अधिकच बळ येत होतं, म्हणून आम्ही मेहनत कष्ट करून खूप कमाई करायचो. आता आमचे चहाचे हॉटेल सुद्धा चांगले फेमस झाले होते. तब्बल 5 वर्षांनी आमच्याकडे घर घेण्याइतके पैसे जमा झाले होते. आता आम्ही दोघे पती पत्नी खूपच आनंदित झालो होतो. आता आमचं घराचं स्वप्न पूर्ण होणार होतं. आम्ही दोघं एकमेकांच्या गळ्यात पडून स्वप्न रंगवत होतो, कारण आम्हाला अजून मूलबाळ नव्हतं. आम्ही दोघांनी असं ठरवलं होतं की घर घेतल्यानंतर मूलबाळ होण्यासाठी आपण प्रयत्न करू. आता आम्ही नवीन घरात आपण कसा संसार करायचा याची स्वप्न रंगवत होतो. तेवढ्यात माझा डोळा लागला आणि आमच्या नवीन घरामध्ये माझा मुलगा बंट्या रांगत होता. गुळगुळीत फरशीवर बंट्या लोटांगण घेत होता. बंट्याला खेळण्यासाठी मी एक पांढरी शुभ्र मांजर आणली होती. मांजरी बरोबर बंट्या खूप छान पैकी खेळत होता आणि आम्ही दोघे नवरा बायको त्याला पाहून आनंदी होतो. अचानक मला कोणीतरी झोपेतून जागे केले. पाहतो तर काय, माझी बायको मला सकाळी हॉटेलमध्ये जाण्यासाठी उठवत होती, कारण दररोजच्या पेक्षा आज मी खूप उशिरा उठलो होतो. मग मी सकाळी सर्व काम आटोपून सायकलवर बसलो आणि हॉटेलकडे निघालो. हॉटेलकडे जाता जाता मला काल कमवलेले पैसे बँकेत टाकायचे होते. बँकेजवळ मी सायकल उभा केली तर मला बँकेच्या दारामध्ये प्रचंड गर्दी दिसली. ती गर्दी पाहून मी एका व्यक्तीला विचारले की आज बँकेच्या दारात एवढी गर्दी का आहे. त्यावर तो माणूस म्हणाला की ही बँक आता बंद पडली आहे. बँकेचा मालक पैसे घेऊन फरार झाला आहे, म्हणून येथे लोकांनी प्रचंड गर्दी केली आहे. त्याचं असं बोलणं ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण बँकेमध्ये माझे भरपूर पैसे होते. 5 वर्ष मी प्रचंड मेहनत करून या खाजगी बँकेमध्ये पैसे जमा केले होते. पण त्या व्यक्तीचं असं बोलणं ऐकून तर मला चक्कर आल्यासारखं झालं. तसंच मी सायकल वळवली आणि घराकडे परत गेलो. बायकोला सांगितलं आणि बायकोने मग माझ्याकडे बँकेचे पासबुक दिले व मी तसेच बँकेकडे माझे पैसे परत आणण्यासाठी गेलो. तेथे प्रचंड रांगा लागल्या होत्या. मीही त्या रांगामध्ये बारीसाठी उभा राहिलो. खूप गर्दी असल्यामुळे मला जवळजवळ संध्याकाळ होत आली होती. मग मी बँकेत स्लिप भरून काउंटरवर पैसे मागितले तर बँकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले की आता पैसे संपले आहेत आणि केव्हा येतील याचाही भरोसा नाही, म्हणून तुम्ही नंतर या. त्याने माझी स्लिप जमा करून घेतली आणि म्हणाला की पैसे आल्यानंतर आम्ही फोन लावू, तुम्ही आता निवांत घरी जा. मला तर खूप टेन्शन आलेले होते. जेव्हा मी सायकल चालवत होतो तेव्हा सायकलचा पायडल दाबण्याची माझ्याकडे शक्ती उरलेली नव्हती, कारण मी प्रचंड मेहनत करून घर घेण्यासाठी पैसे साचवले होते आणि तीच खाजगी बँक आज बंद पडली. मी माझ्या नशिबाला दोष देत होतो. त्या दिवशी रात्री मला कसलीच झोप आली नाही. बँक बंद पडेल याचा कधी मी विचार देखील केला नव्हता. मी स्वतःलाच दोष देत होतो की हेच पैसे मी जर चांगल्या सरकारी बँकेत टाकले असते तर थोडे व्याज कमी आले असते, पण माझे पैसे असे बुडाले नसते. आता नेमकं काय करावं हेच मला सुचत नव्हतं. माझी बायको सुद्धा खूपच उदास दिसत होती. ती तरी काय करेल बिचारी. तिने तर माझ्या बरोबरीने खूपच कष्ट केलेले होते. आज तिच्या स्वप्नांचा चुराडा झालेला होता. मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी बँकेकडे गेलो आणि मला असं कळालं की बँकेचा मालक सर्व पैसे घेऊन दुसऱ्या देशामध्ये फरार झाला आहे. हे ऐकून तर मी माझ्या हातातली सायकल सोडून दिली आणि बँकेचे पासबुक ही माझ्या हातातून गळून रस्त्यावर पडले. मग एक एक पाऊल हळूहळू टाकत मी भयानक चिंतेत घराकडे निघालो होतो.
एका गल्लीतून जाताना मला काहीतरी गुणगुणल्यासारखा आवाज येत होता. त्या आवाजाकडे माझे लक्ष गेले. तो आवाज असा होता की श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. या ध्वनीमुळे मला थोडा धीर मिळाला. मी त्या आवाजाच्या दिशेने गेलो. पाहतो तर काय, एका मंदिरामध्ये अनेक लोक लंगोटीवाल्या बाबासारख्या फोटो समोर बसून श्री स्वामी समर्थ जप करत होते. मी आयुष्यातील सर्व काही संपत्ती गमावलेली होती. मी उदास चित्ताने तेथे जाऊन बसलो आणि स्वामी महाराजांचा जप करू लागलो. मग मी स्वामींच्या मंदिरामध्ये हात जोडून उभा राहिलो आणि अतिशय करुणा अवस्थेत विनंती केली की स्वामी, मी खूप कष्टाने कमवलेले आहे, ते असे वाया जाऊ देऊ नका. आणि हे बोलताना त्यावेळेस अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या. परत मी स्वामींचा प्रसाद घेऊन घराकडे निघालो. घरात शिरलो आणि तेवढ्यात माझी बायको दारात आली व मी तिचा चेहरा पाहिला तेव्हा ती खूप आनंदात दिसत होती. तिचा आनंद पाहून मला आश्चर्य वाटले. ती मला म्हणाली की तुम्ही जेव्हा बँकेकडे गेला होता तेव्हा मी चहाच्या हॉटेलवर होते. मला पाहून बँकेचा मॅनेजर माझ्याकडे आला आणि त्याने मला आपले बँकेतले सर्व पैसे माझ्याकडे देऊन टाकले आणि म्हणाला की मला माहित होते की तुम्ही खूप कष्ट केलेले आहे, म्हणूनच मी बँक बुडण्याचे कळताच तुमचे पैसे बाजूला काढून ठेवले होते. मी त्या मॅनेजरला म्हणाले की काका थांबा, चहा घेऊन जा. थोडी मान वळून चहा ओतला आणि त्यांच्या बाजूने कप केला तेव्हा तेथे कोणीही नव्हते. ते जे कोणी होते ते कुठे गेले मला काहीच कळाले नाही. माझ्या बायकोचं असं बोलणं ऐकून मी धावत स्वामींच्या मंदिराकडे गेलो आणि त्यांना नमस्कार केला. कारण मला माहित होते की मी खूप कष्टाने कमवलेले होते. माझे कमवलेले धन स्वामी असे कधीही वाया जाऊ देणार नव्हते. जेव्हा मी स्वामींसमोर हात जोडले होते तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. मला कळत नव्हतं की स्वामींचे उपकार मी कसे फेडावेत. मी जगात ईश्वर आहे याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला होता. मग मी तेथून घरी आलो आणि सुखाने निवांत झोपलो. आता मला कसलीही चिंता आणि काळजी नव्हती. मित्रांनो, म्हणून म्हणतो की आपण कष्टाने कमवलेले योग्य जागेवर ठेवा. असे खाजगी क्षेत्रात गुंतवणूक केल्याने कधी कधी फार मोठा तोटा होऊ शकतो. त्यामुळे गोरगरीब लोकांनी आपली संपत्ती सरकारी योजनेमध्ये किंवा सरकारी बँकेमध्येच ठेवावी, जेणेकरून ती योग्यरित्या सांभाळली जाईल आणि रडत बसण्याची वेळ येणार नाही. मित्रांनो, मला असं वाटतंय की ही कथा स्वामींनीच माझ्याकडून लिहून घेतली असावी. या कथेचा व्हिडिओ प्रत्यक्ष स्वामी समर्थांनीच माझ्याकडून बनवून घेतला असावा. कारण स्वामींनीच माझ्यावर अशी वेळ आणली की मी ही कथा व्हिडिओ स्वरूपात सर्व लोकांसमोर मांडावी असे मला वाटते. धन्यवाद मित्रांनो. कथा आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.